अडचण आहे का मॅन्युअल लिहिताना? सर कन्क्लुजन पण लिहायचंय का? कन्क्लुजन स्पेस उरते का? एका पेजवर स्पेस उरत असेल तर लिहा. सर आता लिहिलेत की नाहीये जागा आता. हा नाही मग सोडा. इफ यू डोंट हॅव स्पेस देन लीव इट, नो प्रॉब्लेम. ओके सर. 4 मेन गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यात. टायटल, ठीक आहे, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑब्जेक्टिव्ह, ब्लॉक डायग्राम आणि VHDL कोड. मला एवढ्या 4 गोष्टी अपेक्षित आहेत. आणि सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट ज्यांनी लिहिली असेल वेल अँड गुड. टायटल, ऑब्जेक्टिव्ह, ब्लॉक डायग्राम आणि कोड, एवढ्या 4 गोष्टी पाहिजे. आता पहिल्या एक्सपेरिमेंटला कोड नाही आहे, मग तिथे तुम्ही काय करणार? सगळ्याचे सिंटॅक्स लिहा, फक्त सिंटॅक्स, त्याच्या खालचं एक्सप्लेनेशन नाही. जेवढे म्हणून सिंटॅक्स आहेत, एंटिटीचा सिंटॅक्स, फॉर लूपचा, जे काही जे लॅब मॅन्युअल मध्ये सिंटॅक्स फक्त दिलेले आहेत तेवढेच लिहायचे. सिंटॅक्स वर्किंग म्हणजे त्याच्या खालचं डिस्क्रिप्शन दॅट यू ते लिहायची गरज नाहीये. सिंटॅक्स लॅब पहिल्या एक्सपेरिमेंट आहे आणि बाकीच्या एक्सपेरिमेंट मध्ये कोड आहेत सगळीकडे. यू सपोज टू राईट दॅट. ओके, अजून कोणाला काही डाऊट? लॅब मॅन्युअल मिळालं सगळ्यांना? Everyone got lab manual? Yes sir. Okay, very good. Everyone got MCQs, that additional MCQs I have shared with you. I guess 160 MCQs are there in that PDF file. 100 plus I have mentioned there. 160 MCQ आहेत त्याच्यात सगळ्या युनिट वरचे. I have getted from different sites, different sources, and I have collected together. Almost 160 MCQs are there, right? Based on all 6 units. तर प्रिपेअर करा ते 160 MCQ प्रिपेअर करा व्यवस्थित. त्यातलंच बरेचसे परीक्षेत येऊ शकतात. कारण फॉर द BE, right? VLSI design subject. So whatever the MCQs I have shared to them, almost 60% MCQs were there in their university exam, right? So if you are lucky, this might be the case with you also. Okay, so prepare that all MCQs carefully. That will be better for you. जे 160 MCQ दिलेले आहेत ते आणि आन्सर्स पण दिलेले आहेत मी. I have marked answer with red color, so that is the answers. So you have to go through all the MCQs. 160 MCQs are there actually, almost based on all 6 units, right? I have covered Verilog unit, I have covered state machine, then second unit also I have covered testing, architecture of commercial devices, then first unit. So I have selected all MCQs from different sources and I have collected together, right? And it covers your all units, all 6 units, and around 160 MCQs are there. Okay, if time permits, again I will try to collect some more. It will be better for you. ते सगळे MCQ प्रिपेअर करा व्यवस्थित. एक्झामच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. ओके, हॅलो सर. सो हा मागच्या वेळी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहायला सांगितले नव्हते सर. फक्त टायटल, सॉफ्टवेअर रिक्वायर्ड, ब्लॉक डायग्राम आणि VHDL कोड सांगितलेला सर. त्याचप्रमाणे लिहिले. बट ठीक आहे, ज्यांनी अजून लिहिलं ऑब्जेक्टिव्हला जर का जागा असेल का, एकेका ओळीचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, बसवा कुठेतरी तिथे जागा असेल तर. किंवा टायटलच्याच खाली काय करा,
टायटल आणि त्याच्याच खाली त्याचे शॉर्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह लिहा. यू मेक इट जस्ट 1 लाईन. ठीक आहे. टायटलच्याच खाली जर का जागा असेल तर शॉर्ट मध्ये लिहा ऑब्जेक्टिव्ह. जर का जागाच नसेल, ओके, नो प्रॉब्लेम, लिव्ह इट. ठीक आहे. Okay, so coming back to our topic, only last point is remaining, right, out of unit number 5th. Today we will going to finish this unit, actually the revision of this unit, right, and we will stop today. And one more thing I want to discuss with you, in your revision session, right, that's supposed to start from, I guess, 10th of November. We will try to cover the again all points, right, all important points from all units. But again, if you have any specific doubt or if you want to repeat many a specific point, we will do that also. पण त्यासाठी आधी तुम्ही सगळे पॉइंट वाचले पाहिजे. त्यासाठी आधी तुम्ही सगळा सिलेबस मी जे शिकवले सगळ्या पीपीटीज मधले सगळे पॉइंट तुम्ही वाचले पाहिजेत. मग तुम्ही मला सांगू शकाल की हा पॉइंट सर समजला नाही. ठीक आहे. तर रिव्हिजन सेशनच्या आधी आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू गो थ्रू ऑल युनिट्स, राईट. जे जे काही मी शिकवलंय ते सगळे युनिट सगळ्या पीपीटी एकदा परत एकदा तुम्ही वाचा शांतपणे आणि त्यातनं जे तुम्हाला पॉइंट कळलेले नाहीयेत यू नोट इट डाऊन. वी विल डिस्कस दॅट पॉइंट ऑल्सो. Okay, so probably your revision session will start from 10th of November. Yeah, 10th of November. Okay, so today we will cover this last point from unit number 5th, that is testing. So it is a boundary scan test. Okay, now first we will revise in short what we have discussed in last lecture. What we have discussed in last lecture? Built-in self-test. Very good. Built-in self-test. Okay, so in that built-in self-test we have three main techniques, or you can say three important techniques or three important methods, right, so that we can implement that built-in self-test. First one is a LFSR, linear feedback shift register. Then second one was built-in logic block observer, and the last one was signature analysis, right. So these are the three you can say methods, right, that we can use for the, or by using that methods we can implement that built-in self-test technique. Okay, now today's point of discussion is boundary scan. Okay, now actually what do you mean by this boundary scan, and what is history of this boundary scan, who has invented this boundary scan, right? So one thing you remember, have you heard the name JTAG interface? Have you heard, have you studied that JTAG interface somewhere? So this boundary scan is nothing but a JTAG, right? And what do you mean by JTAG? Can anyone? JTAG चा full form माहिती आहे का कुणाला? You have actually solved the MCQ based on this unit, and I have asked this question there. JTAG चा full form काय? असं विसरू नका, हे सगळे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. Very good. Joint test
action group, right? So it's a basic full form of JTAG, joint test action group. Okay, now coming back to the boundary scan. So actually this technique involving the scan path and self testing, right? So this boundary scan is a kind of mixture, or you can say combination of scan path and self testing. And for what we are actually combining these two techniques, that is scan path and self testing, to resolve the problems associated with the testing of boards carrying very large and complex VLSI circuits. Okay, so the purpose of using this JTAG interface, or in other way you can say boundary scan. Always remember, boundary scan and JTAG is one and the same thing. Okay, boundary scan and JTAG is one and the same thing. And now why we are uh, in this JTAG or boundary scan, why we are combining the scan part as well as self testing technique to carry out the testing of large and complex VLSI boards or chips, you can say, right? To carry out testing of the large VLSI boards or chips. Okay, or again one more thing, this is the first way you can test. Okay, no problem, with help of this boundary scan and JTAG you can test the large VLSI boards or chips also. Now what else you can check, or what else you can test with the help of this boundary scan? You can check the surface mounted devices also, SMDs, right? You can check the surface mounted devices also. You can check the PCBs also, printed circuit boards also, right? So for basic two purpose, or for testing of these two basic devices, mostly we are using this boundary scan test. Kutle दोन devices? Large complex VLSI boards or chips and surface mounted devices, that is SMDs, right? Because see, to test highly complex SMDs or PCBs is a much tedious job. Okay, and if you what you can say, if you goes on manual testing or some testing methods which require some additional hardware, then it becomes a much what you can say, the tedious job. Overall, the complexity, the time consumed for the testing, it is all about the what you can say, it will increase the headache as well as the it becomes a tedious. So what is solution to this is to go for JTAG testing methods, or you can say boundary scan test method. Okay, so just remember, these boundary scan test or JTAG test can be used for the testing of complex VLSI boards or chips and surface mounted devices, that is SMDs. Even it can able to check the high and dense complex PCBs also, that double-sided PCBs, right? You know the concept of double-sided PCBs that have a component mounted on its both sides. Okay, so that kind of PCBs are actually most complex to even manufacture and even most complex to test also. So there you can implement this boundary scan test and different JTAG techniques. Okay, so this is the purpose of having JTAG. Now we will look into some history of this JTAG. Okay, so this boundary scan test or this JTAG standard was first discovered or first used in 1988. 1988 साली हे फर्स्ट इम्प्लिमेंट किंवा ह्याचा उपयोग झाला. अँड who has invented or so you can say who has discovered this technique? So joint test action group. Okay, and that's why the name JTAG, JTAG, that means the joint test action group. So these are the this is one technical society or technical group. They have discovered that JTAG standard, right? Was in firstly in 1988. Then it becomes modified. Then they have formed its own instruction set for testing, right?
then its versions are getting developed, right? 1986, then 1988, then 1989. Okay, so there are different versions and development was continuously occurring in this JTAG standard, right? And what is basic, or you can say the important property of this JTAG is it has its own instruction set. जसं तुमचं मायक्रो कंट्रोलरचा एक इन्स्ट्रक्शन सेट आहे स्वतःचा, बरोबर आहे का नाही? तसं या जेटॅगचा सुद्धा एक इन्स्ट्रक्शन सेट आहे फॉर द टेस्टिंग पर्पज, फॉर द टेस्टिंग ऑफ द SMD बोर्ड और VLSI board or PCB, right? So by using that instructions, you can check that total board or total chip, right? And this is the very biggest advantage of this boundary scan test or JTAG interface. Okay. Now, finally, nowadays we are using JTAG standard 11 or JTAG standard 11 means it's a latest version, that is 11th version. Okay. So again, see what is new in version. They have modified some instruction set or they have introduced some new instructions. So that kind of modifications continuously happening in this field of JTAG testing. And now finally, nowadays we are using the JTAG 11 standard. Okay, JTAG standard 11. And in addition to this JTAG boundary scan and IEEE 1149.1 standard also required that a boundary scan register exists on a chip. That means nowadays, along with this JTAG standard, we are using IEEE 1149.1 standard also, right, for the testing purpose of SMDs and VLSI chips. Okay. Now, actually, if you talk about this boundary scan technique and this JTAG standard, so this boundary scan is a test technique using scan methodology. Okay, so already we have discussed this JTAG interface or this boundary scan is a combination of a self-testing and scan part testing method. So it's combined that both self-testing as well as scan part testing. So basically it uses the scan methodology, right? And it involves digital services, right? Digital devices designed with shift register, some storage element, right? Placed between each device's pin and the internal logic. Okay, so it has some unique structure. Okay, so basically it uses the scan methodology. हे काय वापरतं? स्कॅन मेथडॉलॉजी. आणि स्कॅन मेथडॉलॉजी त्याचं स्ट्रक्चर कसं असतं या JTAG इंटरफेसचं? So it involves some digital devices, right? And that digital device or digital design consists of some shift registers or you can say flip-flops, right? And that are placed between the each device pin and the internal logic. The internal logic आणि त्या प्रत्येक डिव्हाइसची पिन त्यामध्ये ते एक स्टोरेज एलिमेंट किंवा शिफ्ट रजिस्टर त्याच्यामध्ये प्लेस केलेला असतो. ओके, then all these shift registers can control and observe signal values that present at each input and output pin. म्हणजे ती जी पिन आहे आणि लॉजिक इंटरफेस जे आहे त्याच्यामध्ये हे शिफ्ट रजिस्टर किंवा फ्लिपफ्लॉप्स म्हणजेच काय एक प्रकारचे स्टोरेज एलिमेंट्स असतात. ते शिफ्ट रजिस्टर्स किंवा फ्लिपफ्लॉप हे त्या पिन आणि लॉजिक इंटरफेसच्या मध्ये ठेवलेले असतात. आणि at every single shift or every single change in input or output, it continuously observe the signal value. म्हणजे सिग्नल व्हॅल्यू म्हणजे काय? त्या इनपुट आणि आउटपुटची व्हॅल्यू. सिग्नल व्हॅल्यू म्हणजेच काय? त्या इनपुट आणि आउटपुटची व्हॅल्यू. म्हणजे ते जे स्टोरेज एलिमेंट्स असतात त्या पिन मध्ये आणि तुमच्या इंटरनल लॉजिक मध्ये प्लेस केलेले, दॅट कंटिन्युअसली चेक्स द सिग्नल व्हॅल्यू. म्हणजे इनपुट काय जात आहे, आउटपुट काय येत आहे, राईट? सो दॅट कंटिन्युअसली मॉनिटर दॅट इनपुट अँड आउटपुट. ओके, अँड दिस actually input and output then the shift registers are connected in a serial fashion. म्हणजे काय? ते सिरियली कनेक्ट केलेले असतात. मीन्स you can say on left hand side you have a pin
then in middle you have that shift register or storage element, and again at the right hand side you have that internal logic. So they are serially connected with each other. म्हणजे काय, at each clock pulse everything is going to change. प्रत्येक क्लॉक पल्स नंतर जे काय त्या पिन पासून इनपुट, ती पिन जर का इनपुटची असेल तर इनपुट, ती पिन जर का आउटपुट असेल तर दॅट विल बी आउटपुट. सो डिपेंडिंग अपॉन द पिन कॉन्फिगरेशन, त्या पिनला तुम्ही काय कॉन्फिगर केलेलं आहे, इनपुट म्हणून कॉन्फिगर केलेलं आहे, आउटपुट म्हणून केलेलं आहे का बायडायरेक्शनल म्हणून केलेलं आहे, तर त्याप्रमाणे ती व्हॅल्यू त्या स्टोरेज एलिमेंट मध्ये स्टोर होणार आणि ती कंटिन्युअसली तुम्हाला मॉनिटर करता येणार. आणि अगेन यू आर नॉट सपोज टू मॉनिटर, दॅट ऑल्सो गेटिंग डन ऑटोमॅटिकली. ते मॉनिटरिंग सुद्धा ऑटोमॅटिक होतं. and this is the advantage of using boundary scan technique, right? And finally the updated stage at each clock pulse, right? The data either from pin or from input or internal logic will transfer through that shift register or you can say storage element. म्हणजे जसं मी आता सांगितलं, ती पिन जर का तुम्ही इनपुट म्हणून कॉन्फिगर केलेली असेल तर data will come from the outside. If you have configured that pin as an output, then data will come from the IC or from that board, and then it will go to some internal logic, right? So that interface is nothing but this JTAG interface or boundary scan, and that you can monitor, right? It is actually getting automatically monitored, but the overall results or what is the condition of that board or SMDs, that you can know through that JTAG monitoring interface. ते ऑटोमॅटिकच मॉनिटर होतं. ते डायरेक्ट तुम्हाला फॉल्ट आलाय आहे का नाही तेच सांगतं, राईट? इट विल कॅल्क्युलेट वेदर देर इज एनी फॉल्ट प्रेझेंट और इट इज अ फॉल्टलेस, आणि ते डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट देतं की ओके वॉट एव्हर इज हॅपनिंग इज करेक्ट अप टू द मार्क, ओके? और इफ देर इज एनी फॉल्ट, राईट, it will let you know, okay, this is the fault, and this board or this pin number or this particular IC is not working properly, so that you can take the necessary actions based on that, based on the your what we can say the faults, right? So this test sets generated automatically. आता हे जे टेस्ट सेट्स असतात, right, to send to that particular input pin or output pin from that internal logic, right? So that test, it can generate it automatically by using ATPG, automatic test pattern generator. म्हणजे तुम्ही इंटरनल लॉजिक कडून जे इनपुट IC ला किंवा त्या पर्टिक्युलर पिनला जे टेस्ट नंबर्स किंवा टेस्ट सेट, टेस्ट बिट्स जे देणारे असतात, ते तुम्हाला जनरेट करायची गरज नसते. दॅट विल गेट जनरेटेड ऑटोमॅटिकली थ्रू ATPG, दॅट इज ऑटोमॅटिक टेस्ट पॅटर्न जनरेशन. ओके, दॅट मीन्स your job is to simply observe where is the fault, right? That is what you can say informed by the JTAG interface, and now your job is to take the necessary actions. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला टेस्ट पॅटर्न जनरेट करायचे नाही किंवा व्हॉट यू कॅन से तुम्हाला ते मॉनिटर पण करायचं नाही कंटिन्युअसली. ते इट विल डिरेक्टली लेट यू नो वेअर इज द फॉल्ट. ओके, ते तुम्हाला डायरेक्ट सांगतं की या पिन मध्ये फॉल्ट आहे. So you can take the necessary actions. It is as simple as, right? फक्त तुम्हाला त्या instruction proper set करावे लागतात, because JTAG has its own instruction set. So you have to program that instructions properly, and that's it. Then simply it will tell you where is the fault actually. कुठल्या पिन मध्ये फॉल्ट आहे ते तुम्हाला डायरेक्ट सांगतं. Okay, so this is how this JTAG or you can say boundary scan test is working. Okay, now actually this boundary scan path is provided with some serial inputs and output pads, right, and appropriate clock pads which make it is possible to test the interconnections. म्हणजे या बाउंड्री स्कॅन मध्ये ओके आपण वर्किंग तर टेस्ट करतोच आहे, पण ऍडिशनली तुम्ही अजून काय टेस्ट करू शकता? यू कॅन टेस्ट द इंटरकनेक्शन बिटवीन व्हेरियस चिप्स. यू कॅन डिलिव्हर टेस्ट डेटा टू द चिप्स ऑन बोर्ड फॉर सेल्फ टेस्टिंग, or
you can test the chips themselves with internal self testing facility. म्हणजे तुम्ही टेस्ट डेटा देऊ शकता, म्हणजे मॅन्युअली टेस्ट करू शकता, किंवा तुम्ही त्याला सेल्फ टेस्टिंग मोड मध्ये पण टाकू शकता. तुम्ही त्याला सेल्फ टेस्टिंग मोड मध्ये पण टाकू शकता. आणि व्हेन यू आर टॉकिंग अबाउट द एंटायर बोर्ड, जेव्हा तुम्ही म्हणता की हा पूर्ण बोर्ड JTAG चेक करतं, तेव्हा इट मस्ट हॅज टू इव्हन टेस्ट और चेक द इंटरकनेक्शन बिटवीन व्हेरियस चिप्स ऑन द बोर्ड. राईट, त्या बोर्डवरचे जेवढे काही चिप्स आहेत किंवा जेवढे काही IC आहेत त्याचं इंटरकनेक्शन सुद्धा चेक करतं. म्हणजे IC तर चेक करणारच, प्लस त्याचं इंटरकनेक्शन सुद्धा ते चेक करणार. राईट, आणि तुम्ही हे मॅन्युअली करू शकता. यू कॅन डिलिव्हर द टेस्ट डेटा ऑन द चिप्स फॉर सेल्फ टेस्टिंग, और यू कॅन आस्क द चिप टू टेस्ट इटसेल्फ ॲज अ सेल्फ टेस्टिंग. म्हणजे तुम्ही त्या चिपला सांगू शकता की ओके, यू जनरेट टेस्ट डेटा and you only check yourself and just let me know where is the problem is. किंवा मॅन्युअली तुम्हाला काय करावं लागतं, फक्त टेस्ट डेटा तुम्ही देणार, इट विल शो यू द वेअर इज द फॉल्ट. किंवा तुम्हाला तेही करायचं नसेल, दॅट इज ऑल्सो पॉसिबल. यू सेट दॅट पर्टिक्युलर ऑन अ सेल्फ टेस्टिंग मोड. ते स्वतःच पॅटर्न जनरेट करेल, म्हणजे टेस्ट सेट जनरेट करेल, स्वतःच चेक करेल आणि फक्त तुम्हाला डायरेक्ट फॉल्ट सांगणार. सो दिस इज हाऊ दिस JTAG or boundary scan technique is वर्किंग. समजलंय सगळ्यांना? All of you clear with? Okay, Yes. fine. Now we will discuss, or we will talk about the advantages of this boundary scan. Okay, as we have discussed about advantages and disadvantages of scan part testing. Then also we have talked about the advantages of built-in self-test. Now what are the advantages of this boundary scan test or JTAG test? One and the same thing. So first and very important advantage is no need for complex testers in PCB testing, right? So as it's a kind of self-testing, right? So there is no need for the complex testers. म्हणजे तुम्हाला काही फॉर कॉम्प्लेक्स टेस्ट सेट लिहायची वगैरे गरज नसते. इट्स ॲज सिम्पल ॲज, बिकॉज यू कॅन सिम्पली आस्क दॅट चिप टू जनरेट टेस्ट सेट बाय इटसेल्फ. म्हणजे तुम्हाला टेस्ट सेट पण लिहायची गरज नाहीये. सी हाऊ सिम्पल अँड इझी इट इज विथ द हेल्प ऑफ बाउंड्री स्कॅन. सो फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज इज नो नीड फॉर कॉम्प्लेक्स टेस्टर्स. सेकंड, द टेस्ट इंजिनियर्स वर्क इज सिम्प्लिफाईड अँड इफिशियंट. बरोबर आहे ना, टेस्ट सेट ही लिहायची तुम्हाला गरज नाही म्हटल्यावर तुमचं वर्क हे कमी झालं. इट इज सिम्प्लिफाईड अँड ॲज वेल ॲज इट इज इफिशियंट. अँड द थर्ड ॲडव्हान्टेज, फॉल्ट कव्हरेज इज इन्क्रीज. फॉल्ट कव्हरेज इन्क्रीज होतो ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस टू मेथड्स. अँड द फोर्थ ॲडव्हान्टेज इज द टाइम स्पेंट ऑन द टेस्ट पॅटर्न जनरेशन अँड ऍप्लिकेशन इज रिड्यूस. बट ऑब्वियस आहे, ती चिपच टेस्ट पॅटर्न जनरेट करतात, म्हणजे तुम्हाला जनरेट करावं लागणार आहे का नाही, तुमचा टाइम सेव्ह झाला का नाही, यू कॅन गो फॉर सम अदर वर्क. ओके, सो दीज आर द सम मेजर advantages of this boundary scan test. Again I will repeat, what is the first advantage? No need for complex testers. Second, test engineers work is simplified and efficient. Third one, fault coverage is increased. And the fourth one is the time spent on test pattern generation and application is reduced. टेस्ट पॅटर्न जनरेशनला जो टाइम लागतो आणि राईट त्याच्यात जे व्हॉट यू कॅन से कॉम्प्लेक्सिटी आहे ती रिड्यूस झाली. का? बिकॉज चिप इटसेल्फ विथ द हेल्प ऑफ दॅट ऑटोमॅटिक टेस्ट पॅटर्न जनरेशन इट विल जनरेट द टेस्ट सेल्स ऑल्सो and it will test the chip automatically and it will simply directly inform you where is fault lies. The fault कुठे is direct सांगतो तुम्हाला, right? So these are the certain and very important advantages of this boundary scan test. Okay, and nowadays every VLSI chip, every SMD that you found in market, it uses this JTAG testing only. Right, it uses only that boundary scan or JTAG testing methods. आजकाल ज्या कुठल्याही मोठ्या मोठ्या चिप्स, VLSI चिप्स किंवा इवन युअर ASICs, युअर SMDs जे काही मार्केटमध्ये आहे, अँड द कंपनीज आर युझिंग दिस JTAG टेस्टिंग इंटरफेस ओनली.
because it is more efficient as compared to any other technique. समजलंय सगळ्यांना? समजलं आहे का? Okay, fine. So here we have finished with the revision of unit number 5th. Okay. Still, if you have any doubt, you can ask me, or we will stop here then. कुणाला काही डाऊट आहे का? का समजलंय सगळ्यांना सगळं? समजलंय का सगळ्यांना? Yes, sir. Okay, fine. So we will stop here.